मित्रांनो, सीईटी सेलने कॅप राऊंड 1च्या अलॉटमेंट नंतर काही महत्त्वाचे नियम त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलेले आहेत. तर हे नियम फ्रीज करून ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच बेटरमेंट करून सेकंड राऊंडमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू असतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे नियम डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण एक छोटीशी चूक तुमचं अलॉटेड सीट सुद्धा गमवू शकते. मित्रांनो, 3 इयर आणि 5 इयर LLB फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे फर्स्ट सेमिस्टरची लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 25 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्स वरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQs च्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशन मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्स वरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर इथे सीईटी सेलच्या ऑफिशियल साईट वरती आल्यानंतर LLB 3 इयर मध्ये नोटिफिकेशन आणि सर्क्युलर मध्ये कॅप नोटीस नंबर 1 फॉर राऊंड 1 हे सर्क्युलर आपल्याला इथे दिसत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे ऑप्शन फॉर्म भरलेले आहे ते ऑब्विसली डिसेंडिंग ऑर्डरनेच भरले असतील. आणि अलॉटमेंट नंतर जर तुम्हाला तुमचा फर्स्ट प्रेफरन्स मिळाला असेल तर यावेळेस ऑटो फ्रीज ही सिस्टीम सीईटी सेलने बंद केलेली आहे. हे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मिळालेला फर्स्ट प्रेफरन्स हा ऑटोमॅटिकली फायनल होत नाही. इथे तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो ज्यामध्ये तुम्ही फ्रीजचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला फ्रीजचा ऑप्शन सिलेक्ट करायचा असेल तर 1,000 रुपये सीट ऍक्सेप्टन्स फी पे करायची आहे आणि अलॉटेड कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्ट करायचे. त्यानंतर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे, ते व्हेरीफाय करायचे आणि तुमचं ऍडमिशन तिथे कन्फर्म करायचंय. आता एकदा की तुमचं ऍडमिशन तिथे कन्फर्म झालं, तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये अलोकेशन मिळणार नाही. म्हणजे कॅप राऊंडच्या प्रोसेसमधून तुम्ही इथे बाहेर पडणार आहात. त्यानंतर जे विद्यार्थी बेटरमेंटचा ऑप्शन सिलेक्ट करतील आणि 1,000 रुपये सीट ऍक्सेप्टन्स फीज पे करतील ते पुढच्या राऊंडसाठी कन्सिडर केले जातील. आणि त्यासाठी कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला नवीन ऑप्शन फॉर्म भरावा लागेल. आता ज्या विद्यार्थ्यांना पहिला पर्याय सोडून इतर कॉलेजेस मिळाले आहेत असे विद्यार्थी फ्रीजही करू शकतात आणि बेटरमेंट पण करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना फ्रीज करायचं आहे म्हणजे ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी 1,000 रुपये फीज पे करून कॉलेजमध्ये रिपोर्ट करून डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून ऍडमिशन कन्फर्म करायचे. अगेन तिथे ऍडमिशन कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर पडाल. ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडसाठी ॲपियर व्हायचं आहे आणि अजून चांगलं कॉलेज, अजून बेटर कॉलेज हवं आहे अशा विद्यार्थ्यांनी बेटरमेंटचा पर्याय निवडायचा आहे, ज्याच्यामध्ये 1,000 रुपये फी पे करून तुम्ही बेटरमेंट करून सेकंड राऊंडसाठी कन्सिडर होऊ शकता. आणि सेकंड राऊंडमध्ये नवीन ऑप्शन फॉर्म भरणं तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, फक्त फ्रीज ऑप्शन निवडला आणि तुम्ही कॉलेजवरती रिपोर्ट करायला गेलात तर तुमचं ऍडमिशन होणार नाही. इथे 1,000 रुपये फीज तुम्हाला भरणं कंपल्सरी असेल. त्यानंतर जर तुम्ही बेटरमेंट करत असाल तर फक्त बेटरमेंटवरती क्लिक करून चालणार नाही. बेटरमेंट करून तुम्हाला 1,000 रुपये फीज पे करावी लागेल. त्यानंतर डॉक्युमेंट संदर्भात सुद्धा काही महत्वाच्या गाईडलाईन आपल्याला या नोटीसमध्ये दिसत आहेत. जसं की तुमच्याकडे SSCचं किंवा HSCचं मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट नसेल तर काय करायचं. तर या नोटीसनुसार मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट पैकी कुठलंही एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. नंतर तुम्हाला तिथे अंडरटेकिंग द्यावं लागेल आणि 15 दिवसामध्ये जे मार्कशीट तुमच्याकडे नाही किंवा जे पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे नाही ते सादर करावं लागेल. तसेच फायनल इयरचं मार्कशीट तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे असणारा जो मार्क मेमो आहे, ऑनलाईन रिझल्ट जो आहे, ज्याच्यावरती प्रिन्सिपलची किंवा कॉम्पिटंट अथॉरिटीची साईन आणि शिक्का आहे, त्याच्या बेसिसवरती सुद्धा तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते. आणि तुमचं जे ओरिजिनल मार्कशीट आहे ते कॅप राऊंड 3च्या शेवटच्या डेटपर्यंत सबमिट किंवा अपलोड करता येणार आहे. तसेच रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्वाची सूचना इथे दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना रिझर्वेशन क्लेम करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि EWS सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट्स सबमिट करणं गरजेचं आहे. जर विद्यार्थी VJDT, NT, OBC किंवा SBC कॅटेगरीमधून येत असेल तर त्याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिडिटी असलेलं कॅप राऊंड 3 पूर्वी सबमिट करावं लागेल.
ओबीसी एसबीसी विद्यार्थ्यांना सोडता इतर विद्यार्थ्यांना आपले कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जे विद्यार्थी ओबीसी आणि एसईबीसी कॅटेगरीमधून येतात त्या विद्यार्थ्यांना 2 जुलैच्या GR नुसार कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट करण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यामुळे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या दोनही गोष्टींची डेडलाईन वेगळी आहे. कॅटेगरीनुसार सुद्धा डेडलाईन वेगळी देण्यात आलेली आहे. तर सर्वांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे कॅप राऊंड 3 पूर्वी सबमिट करायचं आहे. एसईबीसी आणि ओबीसी कॅन्डिडेट वगळता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इतर विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 3 पूर्वी सबमिट करायचं आहे. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, या नोटीसचा सारांश हाच आहे की फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला जर अलॉट झाला असेल तर त्याला ऑटो फ्रीज नाहीये. फ्रीज किंवा बेटरमेंट तुम्ही निवडलं तर 1,000 रुपये फीज पे करणं महत्त्वाचं आहे. बेटरमेंट जर तुम्ही केलं तर सेकंड राऊंडसाठी तुम्ही ॲप्लिकेबल आहात, तिथे तुम्हाला परत ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. फ्रीज तुम्ही केलं 1,000 रुपये फीज पे केली, कॅप राऊंडमधून तुम्ही बाहेर पडता आणि तुम्हाला ॲडमिशन घेणं तिथे कंपल्सरी असेल. 10वीचं किंवा 12वीचं तुमच्याकडे मार्कशीट नसेल, पासिंग सर्टिफिकेट नसेल, तर त्यापैकी कुठल्याही एका सर्टिफिकेटवरती तुम्हाला आत्ता प्रोव्हिजनल ॲडमिशन देऊन दुसऱ्या सर्टिफिकेटसाठी अंडरटेकिंग देऊन 15 दिवसांसाठी तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या फर्स्ट इयरचे आणि सेकंड इयरचे मार्क्स थर्ड इयरच्या मार्कशीटवरती अवेलेबल आहेत आणि त्यांच्याकडे फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरचं मार्कशीट नाहीये, अशा विद्यार्थ्यांना कॉलेजेसनी ॲडमिशन नाकारू नये असं सुद्धा या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे. रिझर्वेशनमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सबमिट करण्याची डेट ही कॅप राऊंड 3 ची लास्ट डेट असणार आहे. एसबीसी, ओबीसी, एसईबीसी कॅन्डिडेट वगळता कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करण्याची डेट ही कॅप राऊंड 3 पूर्वी असणार आहे. एसईबीसी आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटच्या GR नुसार व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला 6 महिन्याचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एकंदर हे सगळे रूल्स फॉलो करा आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा किंवा बेटरमेंटचा पर्याय निवडून नेक्स्ट राऊंडसाठी ॲपियर व्हा. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुरूच आहे. त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी असणारी LLB फर्स्ट इयरचे क्लासेस 25 ऑगस्टपासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्सवरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQच्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅचमध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशनमध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्सवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.